टार्गेट काय आजचं बघायला भेटणार पुण्यातले वेगवेगळे ठिकाणे. जर आपल्याला राम राम मंडळी, आपण परत आज आलेलो आहे 4 वाजता. काल 3 वाजता आलेलो, आज 4 वाजता आलेलो आहे. कारण काल 3 वाजता येऊन एवढा काय फायदा झाला नव्हता. आत्ता आपण आहे सिंग रोडच्या सनसेट म्हणजे ब्रह्मा हॉटेलच्या जवळ आहे. ब्रह्मा हॉटेलच्या जवळ आत्ता जस्ट बघू आता आजचं टार्गेट काय आहे. आजचं बघायला भेटणार पुण्यातले वेगवेगळे ठिकाणे. जर आपल्याला चांगलं ठिकाण दिसलं त्या बी ठिकाणी आपण बघणार, ते बी ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत पुण्यातमध्ये. चला बघू आता पहिलं ठिकाण कुठलं आहे काय माहिती नाही आपल्याला. अजून तरी 4:30 वाजायला आलेत. 4:30पर्यंत आपल्याला अजून एकही बुकिंग नाही आहे. बघू आपण आता कुठली पहिली बुकिंग आपल्यासाठी मिळते आणि किती वाजता मिळते हे पण बघू. नमस्कार भावांनो, पहिली बुकिंग भेटलेली आपल्याला कोथरूड चांदणी चौक. आता कुठं जातो आपण बघू, आपल्यालाही माहिती नाही. उबेरने दिलेली आहे. चला आता मीटरने किती होतात आणि ॲपने किती होतात हे बघू. 949599 चांदणी चौक. एकशे 41 आले. नमस्कार भावांनो, आत्ता आपण आहे बावधनमध्ये. आपण पहिली बुकिंग घेऊन आलेलो चांदणी चौक. चांदणी चौक आपल्याला मीटरने दाखवले 141 रुपये, ॲपने दिले 140 रुपये. चला बघू आता सेकंड बुकिंग, दुसरी बुकिंग आपल्याला कुठली वाजते आणि कुठं जातो आहे आपण बघू. लेट्स गो. बुकिंग नंबर 2. सकाळचे 7:20 झालेली आहेत. 7:20 म्हणजे आज काहीच वाजलं नाही. दुसरी बुकिंग वाजली 200 अबोची दाखवली. चला बघू आपण कुठे 6 काय म्हणजे 1606 कुठे मीटरने झाले 368 रुपये आणि ॲपने किती दाखवली बघा. ॲपने दाखवल्यात फक्त 319 रुपये. एक 50 रुपयाला बांबू होता पण नाही लावला. आम्ही आलो मीटरने आणि आलो आहे खरं हडपसरच्या अलीकडे पेपर सेंटर आहे. त्या पेपर सेंटरला ट्रॅफिक किती आहे बघा फक्त. म्हणजे पब्लिक पेपरला किती लोक आलेली तिथं हे बघा. आता पब्लिक तुम्हाला दिसेल पुढं. कशी आहे पब्लिक पेपरला. एवढं पेपर आहेत आज. म्हणजे आता दुपारच्या नंतर 3-4 तासाच्या नंतर इथनं तुम्हाला बुकिंग मिळू शकतात, एवढी गॅरंटी. आपण आलेलो बावधनवरनं आपल्याला पडलेली पेपरचं हडपसरचं एक पेपर सेंटर आहे, त्या पेपर सेंटरची पडली होती. त्यांची बुकिंग होती 21 किलोमीटर, जे स्टुडंट राईड होती.
कस्टमरला बसताना सांगितलं मी की मॅम म्हणलं मीटर नाही म्हणलं, विदाऊट मीटर नाही आहे म्हणलं. त्या म्हणल्या चालतंय म्हणल्या, चला म्हणल्या. त्यांना काही गडबड होती म्हणून त्या म्हणल्या चला लवकर म्हणल्या. म्हणून आणलं तर मीटरनी झाले कम्प्लिटली 368 म्हणजे 368 रुपये झाले. आणि मीटरनी 368 झाले आणि ॲपनी फक्त आपल्याला किती भेटले 319 रुपये भेटले. म्हटलं तरी 68 आणि म्हटलं तर अख्खे 50 रुपये कमी दाखवले स्टुडंट राईड म्हणून. म्हणजे स्टुडंट राईडला आपल्यातर्फे 50 रुपये रिक्षावाल्याच्या घाटेतनं जातात आहेत. एवढा विचार करा रिक्षावाल्यांनो. स्टुडंट राईड असो काही असो, काही लोक म्हणतात बंद करा, बंद नका करू, मीटरने कन्वर्ट करा. म्हणजे कसं आहे, बंद केल्याच्यानंतर त्यांची मनमानी चालणार आहे, पण जर हार भाडं मीटरने टाकलं तर त्यांची मनमानी तुटणार आहे. बुकिंग नंबर 3 आता आहे हडपसरमधनं बुकिंग नंबर 3 कुठली पडते बघू आपण आता. भाई काही कस्टमर एवढे राग आणतात ना, काही सांगू नाही शकत. आत्ता कस्टमर लोकेशनला येण्याच्या आधीच सांगतात की साईन इथंच्या इथं या आणि हे द्या तिथं या. आता कस्टमर आहे कुठं हेच माहिती नाही. लेन नंबर 2मध्ये आलो आहे पण कस्टमर कुठं हेच माहिती नाही. चला बघू आता पटकन कुठलं आहे काय माहिती नाही. 96 हिंजवडी फेज 1. संध्याकाळचा गॅस जरी निघाला तरी बस. चांगलं तो टेस्ट करतोय मला. आवाज चारशे 53 कसं काय कमी. हो तेवढं कसं काय कमी. 29 आत्ता आपण आलेलो हडपसरवरनं हिंजवडी फेज 1ला. तर हिंजवडी फेज 1 होती 29 किलोमीटरची राईड. 29 किलोमीटरला रॅपिडोने दाखवले आपल्याला कम्प्लिटली 453 रुपये. आणि मीटरने घेऊन आलो होतो, मीटरने झाले 503 रुपये. एवढा फरक पडला. आता सोडले आपल्याला लगेच बालेवाडी भेटलेली. चला करू आता पिकअप. बालेवाडीचे किती होतात आपण बघू. ॲपने 7 पॉईंटला कॅश कलेक्टेडसाठी दाखवले 199 रुपये. ट्रिप हे म्हणून 30 रुपये टिप दिली त्यांनी, त्याच्यामुळे झाले 129 रुपये. आणि आपण घेतलेत त्यांच्याकडनं 140 रुपये. एवढा फरक उबेरमध्ये फरक पडतो. चला बघू आता सेकंड राईड कुठली पडते आहे. बानेरमधनं आपण आलेलो हिंजवडीतनं बानेरला कॅश कलेक्टेडसाठी 199 रुपये उबेरने दाखवले आणि आपल्याला उबेरनेच दिले कम्प्लिटली 129 रुपये उबेरकडनं भेटले. 30 रुपये टिप भेटली प्लस मीटरने घेऊन आलेलो आपण ते 30 रुपये आणि हे 40 रुपये. 70 रुपये एका ट्रिपमध्ये फायदा झाला आहे. आता बघू आता बानेरला. आता आपण बानेरच्या इथनं कुठली राईड नेक्स्ट पडणार आहे आपल्याला बघू आपण.
बाणेरवरून आलेलो आपण कम्प्लिटली मोर बाणेरवरून आलेलो दगडूशेठला. दगडूशेठचं बिल झालं 251 रुपये. आता बघू दगडूशेठवरून आपण कुठं चाललो आहे. आपण आलो आहे दुपारच्या नंतर सायंकाळी आलो आहे. सायंकाळी आपल्याला पहिली बुकिंग बसलेली आहे भुसारी कॉलनी. चला आता भुसारी कॉलनी किती रुपयाची आहे बघू आपण. ₹122. आत्ता आपण आलेलो सिंग रोडवरनं भुसारी कॉलनीला. भुसारी कॉलनी होती 7 किलोमीटर. 7 किलोमीटरला आपल्याला भेटले 122 रुपये. आत्ता आहे आपण भुसारी कॉलनीमध्ये. आता भुसारी कॉलनीतनं आपण कुठं जाणार आहे आणि कुठली बुकिंग नेक्स्ट भेटेल आपल्याला बघू आपण. आत्ता आपल्याला भेटलेली आहे भुसारी कॉलनी. भुसारी कॉलनीतनं भेटलेली आहे बावदान. तर बावदान बघू किती रुपयाचे आणि किती होतात. उबेरला भेटलेली आहे आपल्याला. फाईटो $49 दाखवत आहे. इथं दाखवत आहे. आपल्याला मस्तपैकी 500 मीटरमध्येच 50 रुपये भेटले. आता चाललो आहे परत 500 मीटर MT म्हणजे 1 किलोमीटरमध्ये आपल्याला 50 रुपये भेटले. परवडलं आपल्याला. आता बघू नेक्स्ट राईड कुठली पडते आहे. लोकलच मारतोय या थोडीफार मोठी बिटी बसती कुठली. भावांनो भेटली अजून एक बुकिंग श्री रामनगर बावधन म्हणून भेटलेली आहे. इथं फक्त बावधन येतं पण आपल्या रामाच्या पुढं श्री रोडलाच जायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. चला बघू आता बावधनचं बुकिंग ही सोडू आणि किती मिळतात बघू आपण. 800 मीटर पिकअप आहे आणि ड्रॉप किती किलोमीटर आहे ती बी बघू. कुठे बी 18-29. आत्ताची एक बुकिंग होती 800 मीटर पिकअप होता. 1 किलोमीटर ड्रॉप होता. 1 किलोमीटर ड्रॉपमध्ये आपल्याला भेटले 53 रुपये. आत्ता आहे बावधनमध्ये. बावधनमधनं आता पुढची राईड कुठली पडती आहे बघू. आता घराकडची पाहिजे आणि आपल्याला ॲप्लिकेशन देतं आहे कुठल्या माहिती आहे का. वाकड देतं आहे सेपरेट. पण इकडं सेंगर रोड आनंदनगर नांदेड सिटी अशी राईड कुठली वाजवत नाही आपल्याला अजून. चला बघू आता कुठली वाजते आपल्यासाठी कारण घराकडे जायचं आहे. आपल्याला घरा साईडला जायचं होतं म्हणून रेणुका नगरी म्हणून वारजे वाजली 3.5 किलोमीटरला आपल्याला काहीतरी 58 रुपये दाखवले. चला बघू आता 3.5 किलोमीटर बसती का खरी तो पहिला प्रश्न आहे माझा. चला बघू चेक करू. 901 किलोमीटरवरनं पिकअप आहे. पेट्रोल पंपाच्या इथनं पिकअप आहे अंदाज तरी. चला बघू आता वारजेला चाललो आहे आपण. खरं तरी पिकअप होते का नाही ते बी माहिती नाही नंतर. हो जवळच होते कस्टमर म्हणजे माझ्या गावाच्या साईडचेच होते त्याच्यामुळं थोडंसं चांगलं बोलणं झालं. चला बघू आता इथनं 10:30 वाजले. 10:30 वाजले म्हणलं की नंतर आता घराकडची भेटली तर भेटली नाही तर मग आता हळूहळू निघावं वाटायला लागले कारण की परत उद्या सकाळी लवकर यायचं आहे.
चला बघू, रनिंगमध्ये वाजली तर वाजली, नाही वाजली तर निघू मग आपण डायरेक्ट घरी.